विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकणार आहोत IAS अधिकारी आशिष उन्हाळे यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध वळणांवर घ्यावे लागणारे निर्णय याबाबत माझा आवडता कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी सांगितलेले तत्वज्ञान माझ्या आयुष्याला चपखल बसते. मी लाखो रुपयांचे पॅकेज, जागतिक स्तरावर अत्युत्तम नोकरीची संधी सोडून भारतीय नागरी सेवेत जाण्यासाठी दीर्घ प्रयत्न केला, तेही माझे आदर्श असणाऱ्या ऋषितुल्य केशव काकांच्या सांगण्यामुळं. हा जगरहाटीत बसणारा निर्णय निश्चितच नव्हता, पण हा ध्यास भौतिक सुखाकडून समाजाप्रती आपले लागणारे देणे परत करण्यासाठी धडपडणाऱ्या माझ्यासारख्या संवेदनशील युवकाचा आहे. श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीनं पावन झालेल्या शेगाव इथं माझं SGMS शाळेत शिक्षण झालं. इयत्ता 10वी 94% गुण मिळवून मी अकोला जिल्ह्यातील डांगळे कॉलेजला प्रवेश घेतला. 12वीत 90% गुण मिळवून नागपूर VNITत 2019 साली कम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीला प्रवेश घेतला आणि उत्तम गुणांनी पदवीधर इंजिनियर झालो. आमचं चौकोनी कुटुंब, आई गृहिणी, वडील आरोग्य खात्यात सरकारी नोकरीत, लहान बहीण आणि मी. शालेय जीवनात मला वाचनाची प्रचंड आवड असल्यानं आमच्या घरात माझा स्वतःचा पुस्तकाचा संग्रह होता. त्यात कविता, ऐतिहासिक, ट्रेडिंग, मानसशास्त्र इत्यादी विषयावरील पुस्तकांचा समावेश होता. मी क्रिकेट आणि लॉन टेनिस खेळतो. एकूणच आपले छंद, खेळ, वाचन आणि अभ्यास असे स्वानंदी जीवन मी जगत होतो. शाळेत कायम टॉपर असायचो. तसंच राज्यस्तरीय परीक्षांमध्ये नेहमी मी गुणवत्ता यादीत यायचो. या सगळ्या यशात शाळेतील मार्गदर्शन आणि पालकांची प्रेरणा यांचा वाटा खूप महत्त्वाचा. या सगळ्यांमुळं माझं मन एक शांत आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न जगणं म्हणजे यशस्वी जीवन होय असं समजू लागलं. शेगावला शालेय शिक्षणाला फारसा खर्च लागला नाही. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. VNITला इतर कॉलेजपेक्षा फी पण कमी होती. माझे कॅम्पसमध्ये सिलेक्शन झाले. JP कॉलेजला तेव्हा मला पहिले पॅकेज 12 लाखांचे मिळाले. मी स्वतःवर खुश होतो. सगळे मस्त आहे हीच भावना. पण माझ्या आयुष्यात माझे केशव काका माझा आदर्श आहेत. लहानपणापासून मी त्यांना रोल मॉडेल म्हणून पाहत आलोय. ते ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांचे माझ्यावर नेहमी लक्ष असायचे. मी पण ते काय करीत आहेत याचं निरीक्षण करायचो. काका शिक्षण क्षेत्रात आदर्श प्राध्यापक होतेच, पण सुट्टीत आणि नंतर जमेल तेव्हा ते मेळघाटातील आदिवासींसाठी मदत करायला जायचे. तेथील गोष्टी मला सांगायचे. मी शेगावपासून 13 किलोमीटर असणाऱ्या खानखेड या आमच्या मूळ गावातील आणि घरातील पहिला इंजिनियर. माझे काका माझ्या करिअरबाबत खूप आशावादी होते. मी JP मॉर्गन 2017 साली जॉईन केल्यावर त्यांनी मला सांगितलं, जीवन एकदाच मिळते, ते कसे जगायचे ते आपण ठरवायचं. समाज आपल्याला नकळत खूप देतो. आपण पण समाजाला आपला चरितार्थ उत्तम प्रकारे चालविताना काहीतरी देणं भाग आहे. मी सामाजिक कार्य करतो ते माझ्यासाठी. मला त्यात खूप समाधान मिळतं. पण तू हुशार आहेस, तरुण आहेस, कष्टाळू आहेस, तर भारतातील धोरणं बदलण्यासाठी आणि लोकांचं आयुष्यमान उंचावण्यासाठी सरकारी सिस्टीममध्ये अधिकारी म्हणून काम करणंही गरजेचं आहे आणि ते तू करू शकशील. तू UPSCची परीक्षा दे आणि भारतीय नागरी सेवेत अधिकारी हो. कम्प्युटर इंजिनियर म्हणून 2 कोटीचं पॅकेज मिळेल, पण जिल्हाधिकारी झाल्यावर तुझ्या एका निर्णयानं लाखो लोकांचे जीवनमान बदलू शकतोस. माझा आशीर्वाद आहे. कुटुंबाचा तुला पाठिंबा आहे. हे करायचं का नाही, केव्हा परीक्षा द्यायची, हे सगळं तू ठरव. माझे काका सोशल मॅन आणि मी नवयुगाचा इकॉनॉमिकल प्रॅक्टिकल यूथ. पण त्यांच्या मार्गदर्शनानं मी प्रथम UPSCची पूर्वपरीक्षा तर देऊन पाहू या निर्णयापर्यंत आलो. माझं कॉम्प्युटर क्षेत्रावर प्रचंड प्रेम आणि मला त्यात खूप गती होती. त्यामुळं काम करता करताच UPSCसाठी प्रयत्न करायचा हे निश्चित केलं. आज मी मागे वळून पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. पण ही खरी गोष्ट आहे. कोणताही क्लास नाही, मित्र नाहीत आणि मी नोकरीच्या जबाबदारीच्या धावपळीत 2017ला पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला
मी त्यावेळी मुंबईत JP मॉर्गनमध्ये काम करीत होतो. मी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालो नाही. मी कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होतो. UPSC हा शब्दही इथं कोणाला अवगत नव्हता. परीक्षेचं वातावरण नव्हतं. मी पण त्यामुळं फारसा गंभीर नव्हतो. UPSC पूर्व परीक्षा फॉर्म भरले आणि परीक्षेला जाणं इतकंच मी 2017, 2018 आणि 2019ला केलं. परिणामी मी या काळात पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही. मला आशा नव्हती उत्तीर्ण होण्याची, कारण पूर्व परीक्षेच्या आधी नोकरी सांभाळून फक्त 1 महिना मिळेल तसा अभ्यास करीत होतो. त्यामुळं निराशा आली नाही. मी पुन्हा जानेवारी 2020ला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला. त्याच दरम्यान इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगसाठी माझी बदली साऊथ आफ्रिकेला झाली. विजाची प्रक्रिया सुरू झाली, पण कोविड 2019मुळे माझा विजा मंजूर झाला नाही. UPSC पूर्व परीक्षा सुद्धा 5 महिने पुढे गेली. 2020ला ऑक्टोबर महिन्यात पूर्व परीक्षा झाली. मी यावेळी मात्र उत्तीर्ण झालो. खूप पूर्वी आपण फॉर्म भरला, त्यात वैकल्पिक विषय म्हणून कोणता विषय टाकला हे लक्षात येईना. मग मेन्सच्या आधी DAF फॉर्ममध्ये आपला वैकल्पिक विषय टाईप होऊन येतो. त्यात तो समाजशास्त्र होता. तेव्हा मला समजलं. कोणीही हे वाचून अचंबित होईल, पण कॉर्पोरेटमध्ये काम करताना तुम्ही इतके मानसिकरित्या व्यस्त असता की तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. त्यात मी कामाच्या ठिकाणी फॉर्म डेस्कटॉपवर भरल्यानं मला ट्रेस होईना. पण मग माझ्या हातात 2 महिने मेन्सच्या तयारीसाठी होते. त्यात मी 100% प्रयत्न करून परीक्षा देण्याचं ठरवलं. चांगल्या उद्देशासाठी, प्रगतीसाठी सातत्यानं कार्यरत राहणं हा माझा बाणा आहे. माझ्या पदवीनंतर आजपर्यंत मी सलग काम करीत आहे. जानेवारी 2021ला मेन्सची परीक्षा दिली. परीक्षा समाधानकारक गेली होती. एप्रिल 2021ला निकाल लागला आणि मी मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतर मुलाखतीचा महत्त्वाचा टप्पा होता. पण कोविडची सेकंड वेव्ह खूप प्रलयकारी होती. त्यामुळं UPSC बोर्डने मुलाखती 2 महिने पुढे ढकलल्या. मी 3 मार्च 2021ला नोकरी सोडली होती. मला स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करायचं हे पण डोक्यात होतं. फक्त UPSC हा एकच ध्यास नव्हता. मी स्टार्टअपवर काम सुरू केलं. 2017 पासून नोकरीत इतके काम केले की बर्नआउट झालो होतो. मला एका ब्रेकची गरज होती, म्हणून नोकरी सोडली. त्यामुळं मेन्सचा निकाल लागला त्यावेळी मी शेगावला होतो. आमचं घर दुमजली आहे. मी वरच्या मजल्यावर जणू स्वतःचे विश्व तयार केले. माझे ग्रंथालय, शैक्षणिक साहित्य, संगणक आणि मी. मुलाखतीसाठी कोणाचेच मार्गदर्शन घेतले नाही. घरूनच ऑनलाईन पुस्तकं, इतर स्रोत याद्वारे तयारी केली. सुरुवातीपासून मित्र नव्हतेच. मुलाखत दिल्लीला झाली आणि 26 सप्टेंबर 2021ला निकाल लागला. मुलाखत माझी उत्तम झाली होती, परंतु माझे अंतिम यादीत नाव नव्हते. थोड्या गुणांनी माझी संधी हुकली. माझी आई गृहिणी असली तरी माझ्या प्रत्येक प्रयत्नावर तिचं लक्ष होतं. वडील सरकारी नोकरीत असल्यानं त्यांना पण आशा होती. आई, बाबा आणि काकांनी काहीही मत व्यक्त केलं नाही. पण मला कुठंतरी हे समजलं की मी अधिक प्रयत्न केले तर UPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. जून 2021ला मी AJIO हा फॅशन ब्रँड जॉईन केला. मला टीम लीडर ही जागा मिळाली. गलेलठ्ठ पॅकेज होतं. काकांना नवीन नोकरीची कल्पना दिली. त्यावेळी त्यांनी अभिनंदन केलं, पण पुन्हा वडिलकीच्या नात्यानं सल्ला दिला, UPSCचा प्रयत्न सोडू नको. अगदी थोडक्यात संधी गेली, पण पुढं निश्चितच चांगलं काहीतरी होईल. माझी मनाची स्थिती खरंच खूप वेगळी झाली होती. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी काहीही केलं तरी गोष्टी ह्या शेवटच्या टप्प्यापर्यंत होत नाहीत. अगदी अंतिम क्षणी क्लायमॅक्स होतो आणि अनपेक्षित यश मिळतं. याचा मला अनेक वेळा अनुभव आला होता. मी विचार केला, जर साऊथ आफ्रिकेचा व्हिसा झाला असता तर माझी बदली तिथं होऊन मी तिथे काम करीत असतो. पण कोविड-19मुळे UPSC परीक्षा लांबली आणि म्हणून मला देता आली. 2020ला सर्व टप्पे चांगले पार पडले, पण पोस्ट मिळाली नाही. परंतु पूर्ण प्रक्रियेमधून मला जाता आलं यातच मी समाधानी होतो. 2020च्या निकालानंतर 10 दिवसातच पूर्व परीक्षा 2021 होती. मी ती दिली, पण उत्तीर्ण झालो नाही. आयुष्यात कधीकधी आपण हतबल असतो, तसंच माझं 2021मध्ये झालं. 2017ला मी नागपूरला कॉलेजमध्ये शिकत असताना मला अपघात झाला. उजव्या पायाचे हाड 2 ठिकाणी तुटले होते, म्हणून रॉड टाकून ते जोडले होते. मी अनेक वर्षे तसंच काम करीत होतो.
पण 2021ला जेव्हा एक्सरे काढला तेव्हा कळालं की त्या रॉड भोवती मांस येऊ लागला आहे. कामाच्या व्यापात रॉड काढायला उशीर झाला. रॉड काढले, पण मला तो काळ खूप वेदनादायी गेला. 4 महिने मी अंथरुणातच होतो. सक्तीची विश्रांती होती, यामुळं मी खूप निराश झालो होतो. पण संत श्री गजानन महाराज मंदिरात दर्शनाला गेलो की आंतरिक समाधान मिळते. माझ्या दृष्टीनं ते माझे तणावमुक्ती केंद्र आहे. या सर्व 2021 मधील आजारपणाचा परिणाम माझ्या UPSCच्या गुणवत्तेवर नक्कीच झाला. एका बाजूला JP मॉर्गनमध्ये मी उच्च श्रेणीत कमवित होतो आणि AGO मध्ये तर मला खूपच चांगले पॅकेज होते. माझ्या नोकरीतील गुणवत्तेचा आलेख उंचावणारा होता. त्यामुळं कधीकधी त्या प्रक्रियेत खूप गुंतत गेलो तर मला परीक्षा न द्यावी असे वाटू शकण्याची शक्यता लक्षात घेऊन मी आता जॉब बदलायचं नाही हे निश्चित केलं. मला ITचेही काम कधीकधी बोर व्हायचे. मग माझ्याकडे संग्रही असलेली पुस्तके मी वाचायचो. माझी वैकल्पिक विषयाबाबत निश्चिती नव्हती, पण शुभम तोडले या मित्राच्या मार्गदर्शनानुसार शेवटी मी सामाजिक शास्त्र हा विषय निश्चित केला. मला फावल्या वेळात कॉम्प्युटर कोडिंग, राजकारण, निवडणुका इत्यादी विषयांवरील पुस्तकं वाचायला आवडतात. प्रत्येक ठिकाणी प्राप्त परिस्थिती आणि सांख्यिकी शास्त्र याचा समन्वय मी अभ्यासतो, त्यात रमून जायचो. तरुणपणीचा काळ खरोखरच मानसिक संघर्षाचा असतो. माझा जॉब होता, बचत होती, गलेलठ्ठ पॅकेज होतं. मी खुश होतो. मग शेगाव, काका, थोडक्यात हुकलेली UPSC हे आठवले की पुन्हा स्पर्धात्मक बाणा जागृत व्हायचा. काहीच कळत नव्हतं. मी पुन्हा 2022ला पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला. आधीच्या 5 पूर्वपरीक्षेचा अनुभव होता. मला नोकरीमुळे अभ्यास करायला वेळच मिळायचा नाही. दिवसातले 10 तास डोक्याला ताण असायचा. नंतर थोडा वेळ मिळेल तसा अभ्यास मी करायचो. मला पूर्वपरीक्षेचे स्ट्रक्चर कळाले होते. त्यामुळं परीक्षा चांगली गेली आणि उत्तीर्ण झालो. परंतु 2022 मुख्य परीक्षेत मी उत्तीर्ण झालो नाही. मी स्वतः अवलोकन केले. तेव्हा काही गोष्टी मला जाणवल्या की मी खूप अंतर्मुख आहे. मी 2017 पासून प्रयत्न करतोय, पण माझा जास्ती फोकस हा माझ्या नोकरीवर आहे. मी UPSC साठी कोणाचे मार्गदर्शन घेतले नाही. मी जास्त कोणाशी बोलत नाही. मित्रांच्या अभ्यास गटाची पण मी मदत घेतली नाही. परीक्षा गंभीरपणे घेत नाही. पूर्व परीक्षेच्या आणि मुख्य परीक्षेआधी 2 आठवडे अभ्यासाला देतो, तेही नोकरी करता करता. हे सगळे कळत होते, पण मी नोकरी सोडून देऊ शकत नव्हतो, कारण मला मी पूर्ण वेळ UPSC साठी देणं म्हणजे नक्की काय करायचं हे कळत नव्हतं. मी नोकरीत खूप समाधानी होतो, पण मला भारतीय नागरी सेवेतही जायचं होतं. विचारांच्या हिंदुळ्यावर झुलत होतो. 2023ला पुन्हा नव्या जोमानं मी पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला. मला पूर्व परीक्षेचा आत्मविश्वास होता, त्यामुळं मी ती उत्तीर्ण झालो. आता मला मुख्य परीक्षेचा पण 2 वेळेचा अनुभव पाठीशी होता. त्यामुळं मी मुख्य परीक्षेबाबतही सकारात्मक होतो. मी त्या परीक्षेत पण उत्तीर्ण झालो. आता पूर्वीच्या मुलाखतीचा अनुभव पाठीशी असला तरी मार्गदर्शन हे गरजेचं होतं, कारण ही संधी खूप मोलाची आहे हे मला मनोमन पटलं होतं. मी सेशन अलीकडे घेण्यासाठी विनंती केली. यात मला सारथी या संस्थेची मोलाची मदत झाली. मी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर होतो. त्यामुळं सारथी योग्य विषयांबाबत मार्गदर्शन वर्ग आयोजित करायची. हमासचे युद्ध 6 जानेवारी 2024ला सुरू झाले आणि माझी मुलाखत 10 जानेवारीला होती. सारथी सेशनची सुरुवात 10 जानेवारीला करणार होते. व्हॉट्सअप ग्रुपमुळे इतर उमेदवारांशी परिचय झाला. मी विविध चर्चेत सामील व्हायचो, त्यामुळं आपसुकच सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी निर्माण झाले. मी आमदार श्री नानासाहेब पाटील यांना 2020ला पण संपर्क केला होता, कारण माझा DAF वर फोटो उलटा अपलोड झाला होता. मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर असून ही चूक कशी झाली हे मला मुलाखतीत विचारतील अशी मला भीती होती. पण मी जेव्हा माझा DAF फॉर्म नानासाहेबांना पाठविला तेव्हा त्यांनी माझे मेंटल ब्लॉकेज काढून टाकले. ते म्हणाले, आता आपण काही करू शकतो का? विचार करू नका, गो अहेड. मला त्या मुलाखतीला 175 गुण मिळाले. सरांनी खूप आत्मविश्वास दिला. मी 2024च्या मुलाखतीसाठी तयारी करीत होतो. शेवटचा काळ होता. त्यावेळी नानासाहेब पाटील सरांचे चायनीज इकॉनॉमी अँड इट्स इम्पॅक्ट हे व्याख्यान होतं. मी मनापासून संकल्पना आणि विषय समजावून घेतला आणि लगेच मुलाखतीला गेलो. सारथी संस्था विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते, पण त्यासोबत जी बौद्धिक मानसिक तयारी करून घेत होते ते खूपच महत्त्वाचे आहे. त्यांची मुलाखतीची पॅनेल मॉक इंटरव्ह्यू
जागतिक घडामोडी आणि महाराष्ट्राबाबतची माहिती सत्रे बहुमोल आहेत. ज्यांना UPSCची पार्श्वभूमी नाही अशा मुलांना हे खूप गरजेचे आहे. मुलाखतीत काही प्रश्न उत्तरे ही माहिती वजा तसंच हो किंवा नाही या स्वरूपाचे असतात. खरा कस लागतो आणि गुण मिळतात ते तुमचा स्वतःचा तौलनिक अभ्यास, व्यक्त केलेली मते, विचार, दृष्टिकोन. माझ्या मुलाखतीत पहिला बराच वेळ मला व्यक्त व्हायला काही संधी मिळाली नाही, पण जेव्हा हमास युद्धाचा मुद्दा निघाला मग मी घोड्यावरच स्वार झालो. चौफेर मुसाफिरी केली. आर्ट ऑफ वॉर, जिओ पॉलिटिक्स, चाणक्य नीती हे विषय चर्चिले. पॅनलला आणि मला दोघांनाही ही चर्चा खूप आवडली. नानासाहेब पाटील सर यांच्या शेवटच्या व्याख्यानानं मी मास्टर स्ट्रोक मारला. मी म्हटलं ना की माझ्या आयुष्यात लास्ट मोमेंटला मला यश मिळतं. ते असे मी पॅनलला चर्चेत म्हटले. समटाइम्स यू गेट द बियर, समटाइम्स बियर गेट्स यू. हाफ चान्सेस ऑफ विन अँड लॉस. मी हसत बाहेर पडलो कारण पॅनलचा समाधानकारक चेहरा मी वाचला होता. त्यावेळी मला माझ्या केशव काकांची वाक्य आठवले. आशिष बाळा, मला खात्री आहे तुला यश मिळेल, पण ही प्रक्रिया खरंच खूप लांब आहे. पण आयुष्यात प्रयत्न थोडा काळ करावे लागतात, पण पोस्ट मात्र शाश्वत असते. संपूर्ण आयुष्य तुम्हाला समाजासाठी काम करायला मिळते यासाठी धीर हवा, सातत्याचे प्रयत्न करायला हवेत. देअर आर डिकेड्स व्हेअर नथिंग हॅपन्स, बट देन देअर आर वीक्स व्हेअर डिकेड्स हॅपन. तर 16 एप्रिल 2024ला 267 क्रमांकाने UPSC परीक्षा उत्तीर्ण झालो हे समजले आणि IAS पोस्ट मिळाली. मी भरून पावलो. काका कृतकृत्य झाले. आईबाबांना पण खूप आनंद झाला कारण मी शेगाव तालुक्यातील पहिला IAS आहे. माझ्या या यशात माझे काका, आईबाबा, गुरुजन आणि सारथीचा मोठा वाटा आहे. सारथीनं महत्त्वाच्या टप्प्यावर केलेली सर्व प्रकारची मदत ही मी पूर्णपणे सार्थ करू शकलो याचं मला समाधान आहे. JP मॉर्गन कंपनीमध्ये मला यंगर अचिव्हर अवॉर्ड मिळाले. अजिओमध्ये 2022ला मला बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड मिळाले. माझे 2 चॅनल मी वेगळे ठेवले. UPSCच्या तयारीचा कामावर कधीच परिणाम झाला नाही. मी कधीही सुट्टी घेतली नाही. जेव्हा माझे IAS ट्रेनिंग मसुरीला 26 ऑगस्ट 2024ला सुरू झाले तेव्हा मी ऑगस्ट 2024 पर्यंत अजिओला टीम लीडर म्हणून काम केलं. 23 ऑगस्टला हा माझा नोकरीचा शेवट दिवस होता. मी स्वबळावर आणि स्वअभ्यासाने UPSC परीक्षेसाठी प्रयत्न केला. गुरुविन दूजा कोणी नाही. तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी गुरुरूपात मार्गदर्शन मिळणे गरजेचे असतेच. तसे मला सारथीकडून मिळाले. मराठी मुलांनी अधिक गंभीरपणे UPSC व इतर स्पर्धा परीक्षांचा विचार करावा. शुभम भवतु.